मला कॉलेजला जायचंय आणि माझ्या केसांना खूप स्प्लिटेंड्स आले आहेत. मला एक सुंदर असा हेअरकट हवा आहे. सातारकर आजचं हे सुंदर ट्रान्सफॉर्मेशन नक्की बघा. आज सर्वात आधी आमच्याकडे वैशाली मॅडम करंजावरून आल्या होत्या. त्यांना त्यांच्या केसांमध्ये काहीतरी वेगळा बदल हवा होता. त्यांनी आधीच ठरवलं होतं की त्यांना प्लम रेड हायलाइट्स करायचे आहेत. ग्लोबल हेअर कलर त्यांना अजिबात नको होता. त्यांच्या केसांमध्ये हायलाइट्स उठून दिसावेत आणि नैसर्गिक हेअर कलर सोबत सुंदर कॉन्ट्रास्ट तयार व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या केसांचा बेस शेड आधीपासूनच डार्क ब्राऊन होता आणि त्यांनी यापूर्वी हेअर कलर केला होता. त्यामुळे कोणताही कलर लावण्यापूर्वी आम्ही त्यांच्या केसांची कंडिशन तपासली. त्यानंतर हेअर वॉश करून केस पूर्णपणे स्वच्छ केले आणि ब्लो ड्राय केला, जेणेकरून हायलाइट्स अगदी व्यवस्थित करता येतील. त्यानंतर आम्ही केसांचे छोटे छोटे सेक्शन्स घेतले आणि प्रत्येक सेक्शनवर अतिशय काळजीपूर्वक हायलाइट्स अप्लाय केले. हायलाइट्स करताना प्लेसमेंट खूप महत्वाची असते, कारण योग्य प्लेसमेंटमुळेच फायनल लुक नैसर्गिक आणि आकर्षक दिसतो. सर्व हायलाइट्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही प्रत्येक सेक्शन पुन्हा चेक केला आणि कलर योग्य प्रकारे डेव्हलप होण्यासाठी जवळपास 40 मिनिटं प्रोसेस होऊ दिला. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर हेअर वॉश करून ब्लो ड्राय केला आणि फायनल स्टायलिंग केले. फायनल रिझल्ट पाहिल्यावर प्लम रेड हायलाइट्स त्यांच्या डार्क ब्राऊन बेसवर खूपच रिच आणि एलिगंट दिसत होत्या. त्यांना हवा होता तसाच हायलाइट इफेक्ट मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप समाधान मिळालं. त्यानंतर आमच्याकडे सृष्टी आली. तिला कॉलेजला जायचं असल्यामुळे असा हेअरकट हवा होता जो स्टायलिश असण्यासोबतच योग्य मॅनेज करायलाही सोपा असेल. तिच्या केसांना खूप स्प्लिटेंड्स आले होते आणि ड्रायनेसमुळे केस निस्तेज दिसत होते. सर्वात आधी आम्ही डॅमेज झालेला भाग ट्रिम केला, कारण स्प्लिटेंड्स काढल्याशिवाय केस हेल्दी दिसत नाही. त्यानंतर तिच्या केसांना सुंदर शेप मिळावा म्हणून वन लेन्थ स्ट्रेट कट केला आणि त्यावर सॉफ्ट लेयर्स दिल्या. शेवटी तिच्या फेस शेप नुसार फेस फ्रेमिंग केली, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक अधिक फ्रेश, सॉफ्ट आणि एलिगंट दिसू लागला. हेअरकट पूर्ण झाल्यानंतर मी तिला हेअर केअर बद्दलही सविस्तर मार्गदर्शन केलं. तिचे केस खूप ड्राय असल्यामुळे मी तिला सांगितलं की आठवड्यातून जेव्हा जेव्हा हेअर वॉश करशील तेव्हा सर्वप्रथम शॅम्पू वापरून स्कॅल्प व्यवस्थित क्लीन करायचा आणि त्यानंतर हेअर लेंथवर कंडिशनर लावायचा. कंडिशनरमुळे केसांमधील मॉइश्चर टिकून राहतो, ड्रायनेस कमी होतो, फ्रिझीनेस कंट्रोल होतो आणि केस अधिक सॉफ्ट, स्मूथ व हेल्दी राहतात. मी तिला हेही सांगितलं की फक्त हेअरकट केल्याने केस सुंदर दिसत नाही, त्यानंतर योग्य हेअर केअर रुटीन फॉलो करणंही तितकंच महत्वाचं असतं. योग्य शॅम्पू, कंडिशनर आणि नियमित हेअर केअर केल्यास हेअरकटचा लुक जास्त काळ टिकतो आणि केस निरोगी राहतात. आजच्या दोन्ही क्लायंटच्या गरजा पूर्णपणे वेगळ्या होत्या. एकीला हेअर कलर मधून बोल्ड ट्रान्सफॉर्मेशन हवा होता, तर दुसरीला हेल्दी आणि इझी टू मॅनेज हेअरकट. प्रत्येक क्लायंटच्या हेअर टाईप, लाईफस्टाईल, अपेक्षा समजून त्यानुसार सर्व्हिस देणं हाच आमच्या कामाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. अशाच आणखी सुंदर हेअर ट्रान्सफॉर्मेशन्स पाहण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. थँक्यू.